बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्याची निर्मिती होऊ लागलेली आहे आणि त्याचा राज्यावरती काय प्रभाव होऊ शकतो? तर साप्ताहिक अंदाजामध्ये त्याच्याबाबत अजून डिटेल अपडेट दिले आहेत. साप्ताहिक अंदाज नसेल पाहिलं तर नक्की जाऊन पहा. आज आपण पाहूयात की 14 जुलैला राज्यातील हवामान कसे राहील. पण जो काही काल पाऊस झाला, अपेक्षा होती की घाटात आणि कोकणात एक दुसऱ्या ठिकाणी पाऊस होईल. तर कोकणाच्या काही ठिकाणी थोड्याशा नोंदी झाल्या पावसाच्या, पण घाटात आता विशेष काही नोंदी झाल्या नाहीत. तरी काही ठिकाणी हलका पाऊस झाला असेलच. आणि राज्याच्या इतर भागामध्ये विशेष शक्यतेने एक दुसरा अपवाद वगळता तर विदर्भात थोड्याशा एकदम हलकासा पाऊस झालाय. खूप मोठ्या पावसाच्या सरी नाहीत. 1 एम-एमच्या आसपास ह्या पावसाच्या नोंदी असेल किंवा त्याहून कमी या नोंदी आहेत. आणि आता जर आपण पाहिलं, की सध्याची स्थिती काय आहे, तर बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ वारे या ठिकाणी उत्तर भागात सक्रिय होऊ लागलेले आहेत. साधारणतः काही मॉडेल असं दाखवू लागलेत, की 17 तारखेच्या आसपास या चक्रीवादळ वाऱ्यांची तीव्रता वाढत जाऊन एखाद्या वेळेस कमी दाबाचं क्षेत्र या ठिकाणी विकसित होऊ शकतं. पण अजूनही त्याचा जो मार्ग आहे, तो मागच्याच जी काही सिस्टम होती ती अशा प्रकारे या ठिकाणी तयार झाली. अजून थोडीशी दक्षिणेकडून गेली, मध्य प्रदेशकडे गेली. तर तशी स्थिती न दाखवता सध्या मॉडेल दाखवतात, की ही सिस्टम थोडीशी उत्तरेकडूनच जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे याचा सध्या तरी विशेष मोठा प्रभाव पडेल असं नाही. मात्र राज्यात अ, अरबी समुद्रातून थोडंसं बाष्प खेचलं जाईल. ढगाळ हवामानात वाढ होईल. आत्ता जे पूर्णतः कोरडं वातावरण पाहायला मिळते, त्याच्यात बदल होईल. काही ठिकाणी कोकण घाटात पावसाच्या सरी वाढतील. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाकडे सुद्धा तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसतील. म्हणजे आता खूप कोरडं वातावरण आहे. एवढं कोरडं राहणार नाही. मात्र काही प्रमाणात ढगाळ हवामान आणि हलक्याशा पावसाच्या नोंदी पुढील काळामध्ये पाहायला मिळतील. कोणत्या तारखेला कोणत्या ठिकाणी किंवा कोणत्या वाराला कोणत्या ठिकाणी पावसाची शक्यता थोडीशी अधिक किंवा कमी असेल, त्याचा अंदाज आपण साप्ताहिक व्हिडिओमध्ये दिलेला आहे. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला कोपऱ्यामध्ये तो व्हिडिओसाठी सुद्धा लिंक दिसेल. त्या ठिकाणी तुम्ही असं क्लिक करून तो व्हिडिओ पाहू शकता. पण सध्या जर आपण पाहिलं आज 13 तारखेला, तर कोकण आणि घाटाचा भाग आहे. काही अंशी ढगाळ वातावरण आहे. क्वचित एक दुसऱ्या ठिकाणी हलके थेंब होत असतील, झाले असतील. खूप मोठ्या पावसाचे हे ढग नाहीत किंवा फक्त ढगाळ हवामान आहे. राज्याच्या बाकीच्या भागात तर आज ढग सुद्धा पाहायला मिळत नाहीयेत. पूर्णतः वातावरण कोरडं आहे. सकाळपासूनच ही स्थिती कायम आहे राज्यात. कारण बाष्प पूर्णतः आपल्या राज्यातून दूर गेलेला आहे. आणि उद्याची जर आपण स्थिती पाहिली, तर उद्या सुद्धा कोकणात किंवा घाटात एखाद्या ठिकाणी ढगाळ हवामानासह थोड्याशा सरी झाल्या होती. एकदम हलक्या सरी होतील. विशेष पावसाचा अंदाज नाही आणि अंतर्गत भागात सुद्धा राज्याच्या अंतर्गत भागात विशेष पावसाची शक्यता नाही. एखादा अपवाद राहील त्या ठिकाणी 1-2 एम-एम पाऊस होऊ शकतो. पण हा खूप अपवादात्मकच राहील शक्यता. काही अजूनही विशेष मोठ्या पावसाची राज्यात दिसत नाहीये. बाकी सध्याच्या या अपडेटमध्ये इतकंच. हवामानाचे असेच अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. Facebook पेजवर पाहत असाल तर पेजला फॉलो करून ठेवा.